नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा राजपूत माझ्या सहज शिकूया मराठी या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपण शिकणार आहोत मराठी सुलभ भारती इयत्ता 7वी या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 13 अदला बदल हा पाठ जो आपण शिकलो त्याचा स्वाध्याय आज आपण पाहणार आहोत. चला तर मग आपण वेळ न वाया घालवता स्वाध्यायाकडे जाऊया. स्वाध्याय प्रश्न पहिला, खालील आकृती पूर्ण करा. जे हे आकृत्या दिलेत मी तुम्हाला नेहमी सांगते, ही जे आकृतीमध्ये जे बॉक्स दिलेले असतात तर त्याच्यामध्ये 1 ते 2 शब्दामध्ये आपल्याला उत्तरं लिहायची असतात. तर इथे काय दिले की अमृत आणि इसाप यांच्यामध्ये सारख्या असणाऱ्या गोष्टी कोणत्या? तर कपडे, रंग, त्याचा साखर होता, आकार म्हणजे शर्ट वेगळे व्यवस्थित शिवलेलं होतं, एकच शाळा होती, एकच वर्ग होता, त्यांची घरं जवळ-जवळ होती, समोरासमोर होती. हे त्यांच्यातल्या सारख्या गोष्टी होत्या. तर खाली दिलेल्या योग्य घटनाक्रम लिहा. म्हणजे काय त्या घटना दिल्यात हे बघा. एका वात्य मुलाला एक खोडकर कल्पना सुचली. अमृत आणि इसापने शर्टाची अदलाबदल केली. गावातली मुले निंबाच्या झाडाखाली जमली होती. अमृत आणि इसापच्या परस्परांवरील प्रेमाची गोष्ट ऐकून सर्वजण हेलावून गेले. हसनबाई काय सांगत आहेत ते ऐकायला शेजारी पाजारी बाया जमल्या. तर ह्या घटना ज्या क्रमाने म्हणजे पहिले काय घडलं, मग त्याच्यानंतर काय, मग त्याच्यानंतर काय, अशा क्रमाने आपल्याला लावायचे आहे. यहाँ पे क्या करना है बच्चों, ये जो घटना लाइन से लगाने की, पहले क्या था, पहले क्या था की गाव के सब बच्चे नीम के पेड़ के नीचे खेल रहे थे. काय होतं पहिलं की गावातली सगळी मुलं कुठे होती? लिंबाच्या झाडाखाली जमली होती. हे 1 नंबरला येणार मग. बरोबर की नाही? मग त्याच्यानंतर काय झालं होतं? एक तो वात्य खोडकर मुलगा होता ना, त्याला एक कल्पना सुचली होती की यांच्यामध्ये कुस्ती लावायची. आणि मग काय झालं की अमृत आणि इसाबने काय केलं, शर्टांची अदलाबदल केली ना, त्यांचे शर्ट फाटले म्हणून इथे 3 नंबर. मग अमृत आणि इसाबच्या प्रेमाची गोष्ट ऐकून नाही, मग हे पहिले झालं की हसनबाई काय सांगत आहे हे ऐकायला आल्या शेजारी पाजारी बायका. हे 4 नंबर आणि नंतर हे 5 नंबर. हे बघा इकडे मी लावून दिलंय, इथे नंबर्स टाकलेले. यहाँ पे मैंने नंबर डाल के दिया है, ये देखने की इतनी जरूरत थी, मैंने अभी बोलते बोलते आपको लिख के दिया है. तो यहाँ पे मैंने सब लिख के दिया है, वो आपको ठीक से करना है. और आपको ये तो इजी क्वेश्चन आहे, सोपा प्रश्न आहे हा, तुम्हाला यायला पाहिजे. काय काय कसं कसं घडलं नंबर लावून तुम्हाला लिहायचंय. पुढे पण तुम्हाला मी लिहून दिलं, हे बघा इथे पण मी लिहून दिलेलं आहे, हे वाचून घ्या नीट. आता प्रश्न क्रमांक 3, पुढील वाक्यात कंसातील योग्य वाक्य प्रचार लिहा. हे वाक्प्रचार आहेत ते लिहायचे. आता घरी आलेल्या पाहुण्यांना बाबांनी राहण्यासाठी गळ घातली. गळ घातले म्हणजे राहा, आग्रह करणे. भुरळ घातणे म्हणजे काय? भुरळ घालणे म्हणजे एखाद्याला असं पटवणे. आपण म्हणतो ना, चोर आपल्यावरती भुरळ घालतात, चोरी करून नेतात, तर तसं. तर बाबा असं करणार आहे का पाहुण्यांना? नाही. तर गळ घातली. गळ घातली म्हणजे आग्रह केला. क्या किया उनको, आग्रह किया रुकने के लिए, तर गळ घातली. बाळू नवीन छत्री कुठेतरी विसरून आला हे पाहून आईचा पारा चढला. पारा चढणे म्हणजे राग येणे, कौतुक वाटणे, म्हणजे तिला आनंद होणे. तर आईला आनंद होईल का बाळू छत्री घेऊन आल्यावर? नाही. तर खूप राग येईल म्हणजे पारा चढला आईचा. तर हे इथे बरोबर आहे. रस्त्यावर भांडणाऱ्या कुत्र्यांच्या आवाजाने नीताच्या पोटात गोळा आला. काय झालं पोटात? पोटात कावळे ओरडणे म्हणजे काय? खूप भूक लागणे. पोटात कावळे ओरडणे म्हणजे खूप भूक लागणे आणि पोटात गोळा येणे म्हणजे भीती वाटणे. तर कुत्र्यांच्या आवाजाने नीताला भूक लागेल का? नाही. तर तिला भीती वाटेल. तर म्हणून इथे पोटात गोळा आला, भीती वाटली. त्याची करुण कहाणी ऐकून सर्वांची मने हेलावून गेली. हबकून जाणे म्हणजे आश्चर्यचकित होणे, पण आश्चर्यचकित नाही, हेलावून म्हणजे इमोशनल होणे. हां, सगळ्यांना म्हणजे असं हळवं होतं माणूस, हळवे होणे. तर सगळ्यांचं हेलावून गेली मन, हे इथे बरोबर बसतं. खेळूया शब्दांशी. खाली दिलेल्या अ आणि ब गटातील शब्दांच्या योग्य जोड्या जुळवा. तर याचं आणि याची जोडी जुळवायची. नवा काय होतं? शर्ट. कुस्ती काय होता? खेळ. सुई से फ्रेंड दोरा. होळी काय होता? सण. हे बघा इथे लावून दिलेत. नवा शर्ट, कुस्ती खेळ, सुई दोरा, होळी सण. इथे पाहून घ्या. आता इथे बघा, खालील शब्दातील दिलेले अचूक शब्द लिहा. आता अचूक शब्द बघायचे. जसं कुठला शब्द बरोबर आहे? व्रात्य. तर वात्र्य, वार्त्य, व्रात्य हे सगळे चुकीचे. हा बरोबर आहे. मी इथे लिहिलेले पण आहेत. हा इथे बघा. हे काय? कल्पना. कल्पना आहे हे. हे कल्पना. 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 तर हे बरोबर आहे याच्यामध्ये. हां. तर हे गोष्ट, 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 गोष्ट असं नाही, गोष्ट. हे बरोबर. इथे लिहून पण दिले. यहाँ पे लिख के भी दिए मैंने, देख लेना. तर खालील आकृतीत वान हा प्रत्यय लावून तयार झालेले शब्द दिले आहेत. तसं तुम्हाला करी हा प्रत्यय लावून पुढे शब्द लिहायचे. आता इथे वान म्हणजे धनवान, गुणवान, रूपवान, बलवान असं लिहिलंय. आता इथे करी.
शेतकरी, देणेकरी, कष्टकरी, कामकरी, मानकरी, गडकरी, वाटेकरी हे सगळे करी लावून शब्द तुम्हाला लिहून दिलेत मी. आता लिहिते होऊया. माझा आवडता मित्र आणि मैत्रिणी या विषयावर थोडक्यात माहिती लिहा. तर तुमचा आवडता मित्र मैत्रिणी ना, तर तुम्ही त्याच्यावरती माहिती लिहायची. ती माहिती मी कसं सांगणार तुम्हाला? बरोबर की नाही? आपल्या मित्राबद्दल माहिती आपण लिहायची. कोण तुमचा बेस्ट फ्रेंड आहे त्याच्याबद्दल आपल्याला माहिती लिहायची ना, तर आपण ती माहिती स्वतः लिहायची. अपना कौन बेस्ट फ्रेंड है तो उसके बारे में हमें लिखना है. तो आपका बेस्ट फ्रेंड है तो आप लिखोगे ना, मैं कैसे लिखूंगी? सुट्टीच्या दिवशी मित्रांसोबत तुम्ही कोणते कोणते खेळ खेळतात? काय काय खेळतात तुम्ही मित्रांबरोबर? क्रिकेट खेळतात का घरात दुपारच्या वेळेला लुडो खेळतात, फुटबॉल खेळतात, लपाछुपी खेळतात, काय काय खेळ खेळतात ते लिहून काढायचे. सोपे आहेत ना, हे तर सोपं आहे. ये कितना आसान है. छुट्टी के दिन दोस्तों के साथ क्या क्या खेलते हो वो लिखना है. सच सच लिखना है इसमें. हे खरं खरं लिहायचंय ना, मग हे सोपं आहे. आता बघा, तुमचा आवडता मित्र मैत्रीण यामधील कोणते गुण तुम्हाला सर्वात जास्त आवडतात? भी हमारा जो बेस्ट फ्रेंड है उसके अंदर क्या अच्छा गुण है, क्या क्वालिटी है उसके अंदर, तो वो हमें पता होनी चाहिए. तो ये भी आपको इसमें लिखना है कि मेरे दोस्त के अंदर कौन सी अच्छी क्वालिटी है, तो ये मुझे लिखना चाहिए. हम्म तो ये बात, अभी आपका कोई बेस्ट फ्रेंड होगा ना, तो उसके बारे में क्या कभी वो सच बोलता है या वो किसी को भी हेल्प करता है, तो ऐसे कोई होगी तो ऐसे इनके बारे में हमें लिखना है. तो ऐसे मैं अभी तुम्हाला एक उदाहरणार्थ सांगू. मला एक नाही, मला 2 बेस्ट फ्रेंड आहेत. लकी आहे. मला असं खूप बेस्ट फ्रेंड आहेत, पण 2 माझ्या खूप जवळच्या बेस्ट फ्रेंड आहेत. त्याच्यातलं एकीचं नाव आहे सिंधू आणि सुषमा. आता यांच्यातलं जर गुण मला तुम्हाला सांगायचं असेल ना, तर सिंधू आहे ना, ही इतरांना पटकन मदत करते. कोणाला नाही म्हणत नाही काम करायला. पटकन कोणाला पण हो सांगते, की "हां, चला मी तुमचं काम करून देते." तिला स्वतःला त्रास झाला तरी ती सहन करून घेईल. पण दुसऱ्यांच्या कामासाठी मात्र ती लगेच तयार असते. आणि दुसरी मैत्रीण आहे ना सुषमा, ती म्हणजे असं फाटकन बोलते पण खरं बोलते. कोणतीही गोष्ट तिला खोटं बोलायला आवडत नाही. खरं बोलते ती. विचार नाही करत, की काय म्हणजे आपल्याला असं वाटतं कधी-कधी खरं बोलल्याने दुसऱ्यांना त्रास होतो, पण ते खरं बोलणे तेवढंच महत्त्वाचं असतं. तर ती पटकन कोणतीही गोष्ट खरी बोलते आणि असे मित्र-मैत्रिणी आपल्याजवळ असलेच पाहिजे. तर माझ्या पण अशा 2 मैत्रिणी, आता मी तुम्हाला उदाहरण सांगितलं, की तुम्हाला काय गुण सांगायचे म्हणून मी उदाहरण सांगितलं, की एक मैत्रीण जी आहे माझी सुषमा ती खरं बोलते. हं. आणि दुसरी मैत्रीण आहे सिंधू, ती पण खरं बोलते, पण तिचा सगळ्यात महत्त्वाचा गुण काय आहे, की ती कोणालाही मदत करायला लगेच तयार असते. म्हणजे पटकन हो सांगते. तिला किती त्रास झाला तरी ती हो तयार असते कोणाच्याही मदतीसाठी. स्वतःला त्रास करून दुसऱ्यांना मदत करण्यामध्ये ती फार हुशार आहे. तर अशा माझ्या 2 मैत्रिणी तुम्हाला मी सांगितलं. तसंच तुम्हाला तुमच्या मित्र-मैत्रिणींमधले काय-काय गुण आवडतात ते तुम्हाला सांगायचे आहेत. आपके दोस्तों में क्या अच्छी क्वालिटी वो आपको बतानी है. जैसे मैंने मेरे फ्रेंड्स के बारे में बताया कि एक फ्रेंड मेरी जो है वो सच बोलती है और दूसरी फ्रेंड जो है सिंधु उसको हमेशा सबको मदद करने के लिए वो तैयार रहती है. तो इस तरह आपको भी आपकी जो फ्रेंड है वो उनके क्या क्वालिटी है वो आपको आपको बतानी है. ये आपको लिखना है और दोस्तों के साथ आप छुट्टियों में क्या-क्या गेम खेलते हो वो लिखना है और आपका दोस्त कैसा है उसके बारे में आपको लिखना है. तर हे सोपं आहे. हे स्वाध्याय तुम्ही सोडवून घ्या. आता बघा, आता इथे खालील प्रसंगी बघा तुम्ही काय विचार कराल? म्हणजे मैत्री कशी ओळखायची आता इथे बघा. तुमच्या मित्राने किंवा मैत्रिणीने आज डब्बा आणला नाही, तर काय कराल तुम्ही? तुमच्या मित्राने किंवा मैत्रिणीने डब्बा आणला नाही, तर आपण काय करतो? आपला डब्बा त्याच्याबरोबर शेअर करतो की नाही? की चला आपण आज एकत्र डब्बा खाऊया. जे आहे माझ्या आईने दिलेलं आपण थोडं-थोडं का होईना दोघं मिळून खाऊया असंच करतो की नहीं? क्या करते हैं हम लोग? अगर हमारे फ्रेंड ने टिफिन नहीं लाया तो क्या करते हैं हम लोग सब फ्रेंड उसके साथ अपना टिफिन शेयर करते हैं कि चलो हम दोनों मिलके टिफिन शेयर करेंगे, खा लेंगे. ऐसा ही करते हो ना आप लोग भी? दुसरं, शाळेत पिण्याच्या पाण्याचा नळ कोणीतरी विनाकारण सुरू ठेवला. काय कराल तुम्ही? पटकन जाऊन तो नळ बंद कराल. कराल की नाही? तुम्ही सगळे माझे विद्यार्थी आहात ना, हुशार आहात ना? तुम्ही पाणी जपून वापरणारे मुलं आहात. पटकन तुम्ही नळ बंद कराल. आप लोग क्या करोगे? तुरंत जाके नल बंद कर दोगे. मुझे पता है, मेरे स्टूडेंट बहुत हुशार है. तिसरं काय? वर्गातील एका विद्यार्थ्याने वर्गात कचरा केलाय हे तुम्ही पाहिले. काय कराल तुम्ही? त्या विद्यार्थ्याला सांगाल, की हा कचरा डस्टबिनमध्ये टाक. असं इकडे-तिकडे कचरा टाकायचा नाही. बरोबर की नाही? त्याला पहिले तुम्ही सांगणार. लगेच जाऊन टीचरला जाऊन नाही सांगायचं, की याने असं-असं केलं. पहिले त्या मुलाला सांगायचं, "असं कचरा करायचा नाही. ही चांगली गोष्ट नाहीये. आपला वर्ग आहे की नाही? हा कचरा तू डस्टबिनमध्ये टाक."
असं प्रेमाने सांगितलं तर ऐकतं समोरचं पण. क्या करेंगे, उस स्टूडेंट को ही हम बोलेंगे कि ये कचरा तो उठा के डस्टबिन में डाल दे, ये क्लासरूम तो हमारे घर के जैसा ही है, यहाँ पे गंदगी नहीं करना है, ऐसा उसको हम समझाएंगे. सहलीला तुमचा मित्र किल्ल्याच्या भिंतीवर नावे लिहित आहे. हा, तर काय कराल तुम्ही? किल्ला किंवा बगीचा, झाडं जिथे जिथे आपण सहलीला जातो की नाही, जी सार्वजनिक प्रॉपर्टी आहे, गाडी, रेल्वे, बस, इथे बऱ्याच लोकांना सवय असते आपली नावं लिहायची. पण ही चुकीची सवय आहे. सार्वजनिक संपत्तीवर कधीच आपलं नाव लिहायचं नाही. इतके मोठे आपले शिवाजी महाराजांचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे किती किल्ले आहेत. तुम्हाला दिसतात का रे किल्ल्याच्या भिंतींवर कुठे छत्रपती शिवाजी महाराजांनी किंवा त्यांच्या मावळ्यांनी स्वतःची नावं लिहून ठेवलेली दिसतात का? ज्या किल्ल्यांसाठी ते लढले, त्यांनी प्राणाची आहुती दिली, हं? त्यांची नावं नाहीयेत त्या किल्ल्यांवरती. आणि मात्र हे असे काही पर्यटन असतात आपले पाहायला जाणारे, की जे स्वतःची नावं तिथे कोरून ठेवतात, की खूप मोठा पराक्रम केलाय. तर ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. किल्ला असो किंवा कोणती सार्वजनिक प्रॉपर्टी असो, कुठल्याही ठिकाणी तुम्ही फिरायला जातायत किंवा साधं रेल्वेने जातायत, बसने जातायत, असं आपलं नाव कुठेही कोरून ठेवायचं नाही. आपण स्वतः काय आपलं नाव कुठल्या प्रॉपर्टीवर लिहायचं? आपण असं काहीतरी कर्तृत्व करायचं, की लोकांनी आपलं नाव स्वतःहून लिहिलं पाहिजे कुठेतरी, अशा चांगल्या वास्तूंवरती. तर ते महत्वाचं. स्वतःच काय पेनाने किंवा असं कोरून करून नावं लिहिणं ही चुकीची पद्धत आहे. मला तरी अजिबात आवडत नाही. तर तुम्ही माझे विद्यार्थी आहेत, मला माहिती तुम्हालाही आवडणार नाही. तुम्ही सरळ त्याला मना कराल, की असं लिहायचं नहीं. क्या होता है बच्चों, हर एक बड़ी-बड़ी जगह पर हम लोग घूमने जाते हैं ना, शिवाजी महाराज जी के किले ले लो या फिर कहीं पे भी घूमने जाते हैं, अगर जंगल में भी जाते हैं तो पेड़ों पे भी नाम लिखे हुए होते हैं, ट्रेन से जाते तो ट्रेन के सीट पे नाम लिख के जाते हैं, बस के सीट पे नाम लिख जाते हैं. अरे क्यों लिखना है तो आपको आपका नाम? छत्रपति शिवाजी महाराज ने खुद इतने किले, उनके खुद के किले हैं, उनके जो मावले थे, उनके जो सैनिक थे जिन्होंने अपनी जानें गंवाई है ये किले मिलाने के लिए, उनकी रक्षा करने के लिए, उनको उन्होंने बेचारों ने कभी अपने नाम नहीं लिखे वहां पे. आपने कभी देखा है ऐसे तानाजी मालुसरे ने अपना नाम कोर के रखा है, बाजी प्रभु जी ने अपना नाम कोर के लिखा है? नहीं, उन्होंने नहीं, उन्होंने कर्तृत्व किया, काम किया, आज हम लोग उनका नाम गर्व से लेते हैं. हम्म तो वो लोगों ने कुछ नहीं किया और हम लोग जाते हैं कहीं पे भी पिकनिक के लिए जाते हैं, किलों पे अपना नाम लिख के आएगी, दीवारों पे कोई चीज देखने जाते हैं, कहाँ पे देखने गए कि दीवारों पे नाम लिख लिया. अरे जंगल में जाते हो तो पेड़ पे भी नाम लिखते हो, बस में जाते हो तो नाम लिखते हो, ट्रेन में जाते हो ना, क्यों लिखना है ऐसा नाम? अपना नाम खुद लिखने की जरूरत नहीं है. ऐसा कुछ काम करना चाहिए हम लोगों ने कि सामने वाले लोग खुद से प्यार से आदर से अपना नाम कहाँ पे ना कहीं लिखेंगे. तो ऐसा काम करना चाहिए अपना, आपसे खुद ऐसे जो अपनी सार्वजनिक प्रॉपर्टी है उसको खराब नहीं करना है. तो अगर आपका दोस्त इस तरह से कर रहा होगा तो उसे तुरंत मना करना. ऐसे जो पब्लिक प्रॉपर्टी है उसके ऊपर हम लोगों ने अपना नाम नहीं लिखना है. असं करायचं नाही. लगेच मित्राला तिथल्या तिथे रोकायचं. आणि तुम्ही पण असं तुम्ही तर करणारच नाही. माझे विद्यार्थी असं करणार नाही. मला पूर्ण विश्वास आहे तुमच्यावरती. मेरे स्टूडेंट तो ऐसा करेगी नहीं. मेरे स्टूडेंट बहुत होशियार है. पर कोई कर रहा होगा तो उसे भी आप मना करोगे. काय सांगितलं मी, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आपलं नाव समोरच्यांनी स्वतःहून कुठेतरी लिहिलं पाहिजे, असं कर्तृत्व करायचं. असं कुठे भिंती-भिंतीवर नाव लिहून कोणी पाहायला जाणार नाही. उलट त्याच्याने आपली सार्वजनिक संपत्ती खराब होते. लक्षात आलं ना तुमच्या? चला आता खेळ खेळूया. भरपूर झालं आपलं. तर खेळ खेळूया. खालील काही शब्द दिले आहेत. त्या शब्दांना समानार्थी शब्द म्हणून कोडे पूर्ण करूया. बघा आता मस्तक. मस्तक म्हणजे काय रे? डोकं. मग आता इथे आपण लिहायचं का डोकं? डोके. डोकं नाही म्हणत आपण डोके म्हणतो. डोके. तर दुसरा शब्द काय आहे? कचरा. मग कचऱ्याला समानार्थी शब्द काय आहे? केर. काय समानार्थी? केर. रात्र. तर रात्रला 3 अक्षरी काय आहे? समानार्थी शब्द रजनी. रात्र म्हणजे रजनी. आलं? पाणी. पाणी म्हणजे काय? जल. पाणी म्हणजे काय? जल. पाणी चौथा शब्द ना. जल पण आहे, पण इथे चौथा. मग नीर. नीर म्हणता येईल का आपल्याला? पाण्याला आपण नीर पण म्हणतो. नीर लिहूया का बरोबर येतं का बघूया. मग आता इथे 5वा शब्द उभा. जनता. जनता म्हणजे 3 अक्षरी काय येणार? रयत. रयत. नीर रयत.
आलं बरोबर. आता मुलगी, मुलगीला आपल्याला शोधावा लागेल इथे, की काय शब्द येणार बुवा? मुलगीसाठी शब्द आपल्याला आठवावा लागेल ना विद्यार्थी मित्रांनो. मुलगीला समानार्थी कन्या आहे एक तनया. तनया त वरून. तर हे असं आपण लिहिणार. बरोबर? हे दिलंय तुम्हाला पुढे मी. इथे लगेच अक्षर समजणार नाही तुम्हाला मला माहिती आहे. आता हे समानार्थी शब्द झाले, हे विरुद्धार्थी. बरोबर? तर अशा पद्धतीने आता इकडे काय उद्योगी, उद्योगीच्या विरुद्धार्थी काय येतं? आळशी. मग इथे आपण काय लिहिणार? आळशी. आळशी. मग इथे काय येणार? शी येणार शेवटचा शब्द ना. मग गरमच्या विरुद्धार्थी शीतल. इथे काय येणार? ल येणार. ल. मोठा, लहान. इथे काय येणार मग? न. ल हा न ना हा. न. मग 4 नंबर काय? जुने. नवीन. बरोबर? नवीन येणार ना इथे. मग आता होकारच्या विरुद्धार्थी इथे न, तर नकार. हसणे, नकार, रडणे. हे बघा. मी तुम्हाला पुढे करून दिलेलं. हे बघा. एक पूर्ण करून दिलेलं आहे तुम्हाला. काही मागे बघायची गरज नाही. हे तुम्ही लिहून घ्या. ये मैंने लिख के दिया है, वही आगे आपको, तो ये आपको लिख लेना है. चला, आता आपण समजून घेऊया. किडा, मेहुणा, पादुका, बाहुली, महिना, पहिली, सगुणा, तालुका, भिडू, पिसू, मनुका. आता हे शब्दांचं निरीक्षण करा. हे बघा, हे जे शेवटचे शब्द आहेत ना, हे सगळे दीर्घ, म्हणजे जे जे इथे काहीतरी काना आहे, वेलांटी आहे, त्याला असं आहे शेवटी. पहिल्या या शब्दातील शेवटच्या अक्षराला काना, मात्रा, वेलांटी, उकार असं 12 खडीतला कोणता ना कोणता तरी एक चिन्ह आहे. म्हणजे काहीतरी चिन्ह आहे त्याच्यामध्ये, नुसतं साधं अक्षर नाहीये. तर मग इथे नियम काय आहे, की जर शेवटच्या अक्षराला काना, मात्रा, वेलांटी, उकार असं काही असेल, तर त्याच्या आधीचं अक्षर जे आहे ना अगोदरचं, त्याचा ऱ्हस्व येणार आहे. काय येणार आहे ते? ऱ्हस्व येणार आहे ते. म्हणजे त्याला पहिली वेलांटी, एकच मात्रा. आलं तुमच्या लक्षात? हे बघा, हे सगळे मग ऱ्हस्व वेलांटी, ऱ्हस्व वेलांटी, ऱ्हस्व उकार, ऱ्हस्व वेलांटी, ऱ्हस्व वेलांटी, ऱ्हस्व उकार. म्हणजे मराठीमधील शेवटचे अक्षर जर दीर्घ स्वरांत असेल, म्हणजे दीर्घ हे असेल त्याचं, म्हणजे काना, मात्रा, वेलांटी असं काहीतरी असेल त्याला, तर त्याच्या आधीचा जो स्वर आहे ना, म्हणजे उपांत्य, म्हणजे उपांत्य म्हणजे आपण, तुम्ही काय सेमीफायनल म्हणू शकता, की शेवटच्या अगोदरचा उपांत्य, अंत्याच्या अगोदरचा एक, तो जो शब्द असतो तो ऱ्हस्व लिहिला जातो. तो काय लिहिला जातो? हा अंतिम आणि हा उपांत्य. म्हणजे अंतिमच्या अगोदरचा जो शब्द आहे तो ऱ्हस्व लिहिला जातो जर हा दीर्घ असेल तर. याचा मी वेगळा व्हिडिओ बनवणार आहे तुम्हाला सविस्तर सांगायला. आता सांगायला गेलं तर व्हिडिओ खूप मोठा आहे. तुम्ही थोडक्यात हे लक्षात ठेवा. पण तत्सम शब्द म्हणजे काय? आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण शिकलोय. तत्सम शब्द म्हणजे संस्कृत मधील मूळ शब्द जे मराठीत आलेले आहेत, ते मात्र संस्कृतच्या ज्या मूळ शब्दांप्रमाणे दीर्घ लिहावे लागतात. त्याला हा नियम लागू पडत नाही. म्हणजे मराठी भाषेचे काही व्याकरणाचे नियम आहेत, ते संस्कृत मधून जे मराठीत आलेले तत्सम शब्द आहेत, त्यांना ते व्याकरणाचे नियम लागू होत नाही. आता कोणते कोणते शब्द याच्यामध्ये? क्रीडा, परीक्षा, लीला, संगीता, पूर्व, भीती. मी काय करेल, तुमचा हा सगळा 7वीचा सिलेबस संपला ना, की तुमच्या पाठामध्ये जे जे काही तत्सम शब्द आलेले आहेत आणि मराठीतले शब्द जे आलेले आहेत, जर मला शक्य झालं तर मी तुम्हाला वेगळे वेगळे ते करून दाखवेल. तत्सम शब्द कोणते असतात, मराठीतले शब्द कोणते असतात, आणखीन काही शब्दांचे प्रकार असेल तर तो व्हिडिओ आता तुमचा हा आणि पुढचा शेवटची संतवाणी झालं की त्याच्यानंतर मी बनवण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला तत्सम शब्द वगैरे तुमच्याकडे कोणते कोणते आलेले ते एका लिहून देईल, म्हणजे परीक्षेमध्ये तुम्हाला ते सोपे जातील उत्तर लिहायला. मैं क्या करूंगी, आपका पूरा सिलेबस खत्म हो जाएगा अभी, उसके बाद में आपके बुक में कौन से तत्सम वर्ड आए हैं, तत्सम क्या होता है, वो अलग से वीडियो आपको मैं बना के दे दूंगी, तो आपको वो समझने में आसानी आ जाएगी. और ये सब जो मराठी के व्याकरण के नियम है, दीर्घ क्या होता है, ह्रस्व के इसका, तो इसका मैं अलग से वीडियो बनाने वाली हूँ. उसमें डीप में पूरा आपको मैं स्पष्टीकरण करके बताऊंगी, तो आपको समझ में आ जाएगा. आता फक्त हे थोडक्यात लक्षात ठेवून घ्या आणि तुमच्या लक्षात येईल. तसं तर अदलाबदल वगैरे हा 6 महिन्याच्या नंतरचा भाग आहे. आता अगोदर शिकून झालेला आहे. तर जोपर्यंत तुमची परीक्षा येत नाही तोपर्यंत ते तुम्हाला मिळून जाईल. वार्षिक परीक्षेपर्यंत, की हे काय काय कशा प्रकारे कुठला शब्द ऱ्हस्व लिहायचा, कुठला दीर्घ लिहायचा, त्याचा व्हिडिओ मी बनवणार आहे. आता सध्यापर्यंत ते वाचून घ्या आणि हे शब्द लक्षात ठेवा.
चला तर मग अशा प्रकारे आपला अदला बदल या पाठाचा स्वाध्याय पण संपलेला आहे. जर तुम्हाला वीडियो आवडला असेल तर वीडियो ला लाइक करा। जिन लोगों ने अभी तक चैनल को सब्सक्राइब नहीं किया है, चैनल को सब्सक्राइब करके बेल आइकन दबाओ, यानी आगे आने वाले वीडियो का नोटिफिकेशन आप लोगों को मिळता रहेगा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काय करत राहा, अभ्यास करत राहा।